नमस्कार सर. नमस्कार. सर वातावरणात बदल झालेला दिसतोय सर. नक्कीच काय परिस्थिती राहील सर? आपण सकाळीच अंदाज आज घेतो. आहे 21 ऑक्टोबर आणि आज सगळ्यात महत्त्वाचं दीपावली. हां सर. दीपावलीच्या सर्व जनतेस माझ्याकडून शेतकऱ्याला पंजाबकडून खूप खूप शुभेच्छा. रब्बीचं पीक उत्तर चांगलं यावं अशी ईश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि शेतकऱ्याला एक नवीन अंदाज देतो दीपावली निमित्त. हो सर. तर आज आहे 21 ऑक्टोबर 2025. आज रात्रीच्याला समजा मध्यरात्रीत बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. हां त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे, इकडं बार्शी, सोलापूर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी थोडा पाऊस सुरुवात झालेला दिसेल आज रात्रीच्या काळात. हां सर. पण 22 तारखेपासून मग याचे जोर वाढणार आहे. हां सर. 22-23 पासून 26 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे. हां सर. बरोबर. हो म्हणजे या दिवाळीच्या काळात म्हणजे पाऊस असणार आहे सर. आणि हो नक्कीच सर 22 ते 27च्या दरम्यान मग राज्यात प्रत्येक जिल्ह्यातनं जवळपास 100 गावाला तरी पाऊस येऊन जाईल. हां म्हणजे 27 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील का सर? हो 27 पर्यंत. हां सर. आणि या पावसाचं स्वरूप कसं राहील सर? म्हणजे मध्य याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्यांना म्हणायचं विजा चालू असताना शेतात जाऊ नका, म्हणजे घर जवळ कारण झाडाखाली थांबू नका. हां सर. कारण की विजाचं प्रमाण जास्त आहे, वारं राहील आणि शिंबाचं प्रमाण ठोकर राहील. हां सर. म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे. इकडं दीपावलीच्या फटाकड्या वाजणार आणि तिकडे आकाशात वरुणराजाची दीपावली सुरू होणार. हां सर. बरोबर. नक्कीच सर. आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे सर. कारण की जे कोरडवाहू शेतकरी आहे, तूर पीक असो आणि हो तसेच काहीला फायदा होतोय, काहींचं नुकसान होतं, हे असं चालतच असतंय. आता ज्यांचं कोणाला समजा शेत हरकत असलं तर त्याला फायदा होतोय. हां सर. नक्कीच या पावसाचा काही जणांना फायदा होणार आणि काही जणांना काहींचं नुकसान हे असं चालतच असतंय. आता कोणी हरभरा पेरला असेल तर ते जास्त पाऊस पडला तर त्यांचं नुकसान होतंय. कोणाचा हरकत ओला असेल तर त्यांचा फायदा होतोय. हां सर. बरोबर. म्हणजे या दोन्ही गोष्टी यामध्ये होणार आहे. होणारच असेल. हां सर. आणि 27 ऑक्टोबरपर्यंत या पावसाचा जोर कायमच राहील. हो तर आपण म्हणलेलं आहेत ना 2 नोव्हेंबरला थंडी येणार पहिल्यापासून आपला शब्द आहे ना. हां सर. 2 नोव्हेंबरला चांगली थंडी येणार आहे म्हणजे कडाक्याची. हो हो हां सर. आणि शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय काळजी घेणं आवश्यक आहे सर आता सध्या? शेतकऱ्यांना म्हणायचं की आता सध्या ना आज रात्रीचा दुपारूनच आज दुपारपर्यंत सुड्या दाखवून ठेवा विदर्भाच्या शेतकऱ्यांनी. हां सर. बरोबर. म्हणजे दाखवून ठेवा ना काय काय बऱ्याच ठिकाणी लातूरकर तिकडे बऱ्याच ठिकाणी उघड्या असतात पण त्यांना हां म्हणायचं आता झाकून घ्यायला हरकत नाही. कारण की चांगला पाऊस पडणार मग त्याच्यामध्ये जास्त काय काय जिल्ह्यात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा. सर. बरोबर. मग जोरात पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल? नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, इकडे जालना जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा खूप राहील. पुन्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर एक आहे. त्यानंतर इकडं कोल्हापूर, सांगली, सातारा, हां. सोलापूर, पुणे, कोकणात देखील पाऊस पडणार आहे. हां सर. बरोबर. ह्या पट्ट्यात जरा जास्त पाऊस पडणार आहे. हां सर. नक्कीच. आणि विदर्भात पण आहे पण विदर्भात पण आहे 23-24च्या दरम्यान. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, हां सर. चंद्रपूर तिकडे देखील आहे. हां सर. पश्चिम विदर्भात देखील याचा जोर असू शकतो. पश्चिमी जर आज बऱ्याच ठिकाणी दिसला रात्रीच्याला. हां म्हणजे आज रात्रीला. हो नक्कीच. आज हां सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे जरा आजच बघा तुम्ही रात्री 12च्या नंतर मध्यरात्री विजा दिसतील घाटाच्या खाली तिकडं. हां सर. बरोबर. नक्कीच. आणि या वेळेला आज मी तिकडे घाटाच्या खाली चाललो उद्घाटन आहे तिकडे एके ठिकाणी. हां बुलढाण्याच्या गटाखाली समजा पुढे. हो आंध्रा तिकडे मलकापूरचं एक उद्घाटन आहे कृषी केंद्राचं. हां सर. बरोबर. नक्कीच सर. अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे सर. कारण की आज वातावरण बदल आणि आणि नक्कीच शेतकऱ्याला आणखीन एक सांगा आता याच्यानंतर जे हरभरे पेरतील. हरभरे पेरल्याच्या नंतर शेतकऱ्याला म्हणा की रासना करत नाहीत शेतकरी. रासना नसता मग रोटायटर तरी करा म्हणा त्याच्या पाठीमागून. हां सर. नक्कीच सर. रोटायटर केले तर 2 फायदे आहेत. मर रोग. एक तर मर रोग थांबते आणि जे ना काय करते डुक्कर असतात ना शेतातलं ते काय करते हरभरा तिसऱ्या दिवशी उकरीत येतात हां बरोबर सर. उगल्याच्या नंतर. मग जर रासनाचं केलं तर त्याला लक्षातच येत नाही कुठं हरभरा पेरला. असं रासना केलं नाही केलं तिथे तासाला तास दिसते तर मग ते तासाला तास असं उकरीतच राहते. हो सर. बरोबर. आणि त्याच्यामध्ये रोटर जे करून त्याचं 2 दिवसांना लवकर हरभरा उगवते.
हा बरोबर. म्हणजे मागे जर रोटर आणि पुन्हा जर कोरडवाहू क्षेत्र असलं तर समजा नंतर जरी पाणी नसलं तर ती माती काय होते हळूहळू त्या जमिनीला भेगा पडल्या तर जमिनीत पडते हळूहळू. हा बरोबर सर. नक्कीच सर. अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे सर. ही जी रेकॉर्डिंग आहे सर, आपली रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावी.